काही दिवसांपूर्वी मान खटावमध्ये जाण्याचा योग आला. गावामधून फिरत असताना गावामध्ये कुणी माणसं दिसत नव्हती. सहज शेजारी चौकशी केली असता असं लक्षात आलं की दसरा संपल्याबरोबर शेजारच्या गावची मेंढरं लातूरच्या दिशेनं रवाना झाली. घोड्यांवरती लादलेला संसार, पुढं चालणारी कोकरी आणि त्याच्या पाठीमागं आडवं कुंकू लिहिलेल्या, नाकामध्ये नथ लिहिलेल्या अशा बायका आणि हा पाठीवरती असणारा संसार घेऊन एक धनगराचं कुटुंब सोलापूर लातूरच्या दिशेनं रवाना झालं. वर्षानुवर्षाचं दारिद्र्य आणि त्या दारिद्र्यामध्ये संघर्ष करत जीवन काढणारी ती माय माऊली आणि तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणारा तिचा मालक. पण वर्षानुवर्षाची ही दरिद्री दूर करण्याचं काम एका जिगरबाज पोराने केलं. त्याचं नाव आहे विक्रम शेंडगे. हो, मागच्या आठवड्यामध्ये MPSCचा रिझल्ट लागला आणि खऱ्या अर्थानं साती विश्व असणारं दारिद्र्य पुसून काढण्याचा कलंक या पोरानं करून दाखवला. आमचे मित्र पत्रकार सचिन शिंगाडेंनी काल त्यांच्या मानदेश प्राईमवरती मुलाखत घेतली. खऱ्या अर्थानं धनगर कुटुंबामध्ये जन्माला येऊन आयुष्य काहीतरी करायचं या भावनेनं हा तरुण प्रेरित झालेला. जन्मताच उंची कमी म्हणून समाजाची हेटाळणी, परंतु त्याच्या जिद्दीला सलाम ठोकला पाहिजे. अनेक छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये अपंगांच्या ज्या स्पर्धा असतात त्याच्यामधून थाळीफेक असेल, भालाफेक असेल, वेटलिफ्टिंग असेल, याच्यामध्ये ठिकठिकाणी जाऊन या महाराष्ट्राला पदकं मिळवून दिली. आणि आता मागच्या आठवड्यामध्ये महसूल सहाय्यक म्हणून मंत्रालयामध्ये त्या पोराची नियुक्ती झाली. तसा मूळचा हा विक्रम मान तालुक्यामधला मासाळवाडीचा. मान खटावमध्ये जर कधी गेला तर सगळीकडे फक्त तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भकास डोंगर आणि त्या डोंगरांच्या बरोबरती वाळलेली कुसळं एवढं दिसून येतं. पाण्याचा कुठल्याही प्रकारचा अंश नाही, परंतु त्यांच्या जिद्दीला खऱ्या अर्थानं आपण सलाम केला पाहिजे. अशा कठीण परिस्थितीमध्ये विक्रमनं त्या यशाला गवसणी घातलेली आहे. असं म्हणतात यशाला 1000 नातेवाईक असतात, अपयशाला कुणीच वाली नसतो. परंतु खऱ्या अर्थाने या विक्रमनं असाध्य अशा परिस्थितीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारच्या तरुणांच्या कहाण्या समाजाला प्रेरणादायक ठरतील. समाजामधून निर्माण होणारे अनेक प्रश्न अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे तरुण सोडू शकतील. तुमच्या कमेंट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.